तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी घेऊन द्या. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी निधी असून दिला जात नाही तेवढं मोठा नाही. सातारा संस्थेचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय. जाणून बुजून दिलं जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर जे आर काढायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदी आले तरी का दिलं जात नाही. याच्या पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं, याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. याला आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले तर एवढ्या तर पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आल्या. आता काय बोलत नाही. तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्याला दिलं, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नशा मराठ्याला. त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस तुम्ही अंत बघू नका. मागाशी तर झालं तरी घेत नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो मुंबईत आम्ही येणार आहे. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डवचिलं ना मुंबईत. तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोरा नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही. कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या. हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत. आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा माय माऊली नुसती पायातल्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असो, त्याचे टप्परच नाही पुढे. आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11-11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. बा तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचे थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका.
मला या राज्यात शांतता पाहिजे आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा, आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी येलो, कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय, वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ, 1 लाख भर मराठ्यांच्या पोरं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा कुठं ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलंय आपलाच देवारा गेलाय. याचं ऐकून मराठ्याचं आणि ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं, आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला, तिला पैशाचे येणार आता. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा ताजी लय डेंजर आहे. त्याने जर रूम न काढलं ना तुला बांधावर सुद्धा हालायला येऊन द्यायचा नाही. देऊ दाजी लय डेंजर का, दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच देत नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागवडी काढी, आमचा भाऊ काय तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मला त्याला देऊ नको, चल आणि आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरीत आहे ना, करणा कर्ज माफी. त्याच्यामुळे फडणवीस किती चालवाचा माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो, तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणारा सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठ्य. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो, कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. पण तुम्हाला नाही सोडला. नेते फित्याला सोडित ना आपण, त्यांच्या असू नाहीत आपल्या असू. वांगडे चलत आहेत कुंकडे बी, गाडीला आरशेना नाहीत, फरशे नाहीत, काही नाहीत. कुंकडे चलत चष्मे घातलं की निघालं कामा धामाचा. मी नेता काय नेता आहे तो? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नये, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. ढोर मेंढ्या शेळ्या जरा खोऱ्या समजले बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते. आता बोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. कुंकड ताकद वापरत येत, कोणाचं ऐकत येते, एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येत, पळत येत कुंकड. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. फडणवीस साहेब, चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी
महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलंय, पाटील आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त त्या उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून काही बोलत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारीने हातवर करून सांगा बरं सगळे. अगं बाय बाय बाय, आता मात्र तुपणच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. बाबा मुंबईला निघाला. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली. अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा.